काय असतो बाप उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी कधी कुणा दाखविना डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला वटा मंदी आसू जरी कना वाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या आईना पाचोळा फिर रानो माळ घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. पुढचं वाक्य फार सुंदर आहे, समजलं तर पहा. किती जरी लावले तू आभाळाला हात किती जरी लावले तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप समजून घ्या, बापावर प्रेम करा, बापाच्या आठवणीत रडा, बापाला वेद समजा, बापाला ग्रंथ समजा, बापाला देवारा समजा. वडिलाच्या सेवेचं व्रत जीवनामध्ये तुम्हाला निश्चित सुखी केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. बापाच्या आठवणीत रडलेलं डोळ्यातलं पाणी तीर्था इतक्या गंगेपेक्षा पवित्र आहे. कधीतरी ती गंगा आपल्या डोळ्यातून आई बापासाठी वाहू द्या. कैलासवासी जनार्दन रावसाहेब पाटील आडसुरे यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या आईसाहेब कृष्णाबाई रावसाहेब आडसुरे, त्यांच्या धर्मपत्नी कमलताई जनार्दन आडसुरे, त्यांचे चुलते अशोकराव भाऊराव आडसुरे, त्यांचे चुलते केशवराव नारायण आडसुरे, त्यांचे बंधू रमेशराव केशवराव आडसुरे, त्यांचे बंधू पंजाबराव केशवराव आडसुरे, त्यांचे बंधू योगेशराव भीमराज आडसुरे, त्यांचे बंधू प्रशांत भीमराज आडसुरे, त्यांचे बंधू कल्याणराव अशोकराव आडसुरे, त्यांच्या तीनही कन्या सौ प्रियंकाताई पंकजराव पाटील देशमुख, सौ प्रतीक्षाताई अमरसिंह पाटील राजे, कुमारी प्रांजल जनार्दन पाटील आडसुरे, समस्त आडसुरे पाटील परिवार. या परिवाराला या दुःखातून आणि पहाडासारखा खंबीर काळजाचा पण प्रेमळ हृदयाच्या या महान दिव्य अशा आमच्या जिवलग मित्राला आजपर्यंत जेव्हा जेव्हा वेळेमध्ये आलो, ही पहिलीच वेळ आहे का जनार्दन पाटील आडसुरे मला भेटले नाही. कितीतरी वेळा घरी आलो, चहा पाणी झालं, ही पहिल्यांदा हे अंगण मला त्यांच्याविषयी विना दिसतंय. आणि मी जेव्हा काशी यात्रेहून आलो, मला जगताप मामांचा फोन आला. मी त्यावेळेस काशीला होतो, काशीमध्येच होतो. तर मला म्हणजे शॉक बसला की हे घडलं कसं, म्हणजे इतकं अचानक. परंतु आता आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, ते पुढं गेलेत, मागून आपल्याला जायचं आहे, त्याच रस्त्याला तेच आहेत, त्याच रस्त्याला आपणही आहोत. पण एक खूप चांगला सुगंध. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जाणारे सगळेच आहेत, पण कीर्तिरूपी सुगंध त्यांचा आज शिल्लक आहे. संपूर्ण या परिवाराला निश्चित स्वरूपानं आठवणीच्या रूपानं ते प्रेरणा देत राहतील. या अंगणामध्ये ते परत कधी दिसणार नाही. निश्चित स्वरूपानं ही खंत आहे, परंतु मनामध्ये मात्र हे व्यक्तिमत्व नेहमी जिवंत आहे, जिवंत राहील. त्यांच्या आठवणी नेहमी आपल्याला बळ देत राहील. म्हणून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतो. समस्त सगळे